ती संघ आपण पाहतोय तो म्हणजेच NSC खानाव. NSC खानाव संघासाठी समोर निशांत पाटील यांच्याकडून शुभेच्छा आल्यात. पहिला चेंडू आपण पाहतोय, चेंडूला खेळायचं होतं स्क्वेअर लेग मिड विकेटच्या दिशेला, मात्र चेंडू आणि बॅटचा सुरेख असा संपर्क होत नाहीये. पहिला चेंडू निर्धाव आपल्याला पाहायला मिळतोय, स्ट्राईक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय तो म्हणजे फलंदाज जयेश सुरेकर. दोन्ही संघाचा एक एक 12वा खेळाडू इथे पाठवायचा आहे. खानावचा NSC खानावचा प्रतिनिधी इथे आलेला आहे. तर HK पुरस्कृत लखमादेव नवगाव संघ आपला एक प्रतिनिधी किंवा 12वा खेळाडू आपण इथे पाठवायचा आहे. गोलंदाजीसाठी गुड्डे आपण पाहतोय, पहिलं षटक घेऊन आलाय. समोर स्ट्राईक होती डावखुऱ्याचा फलंदाज. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय इथे. पंच आपण पाहतोय थोडक्यात बचावलेत, रिफ्लेक्शन अजूनही चांगले आपल्याला पाहायला मिळत आहेत पंच विनोद पाटील यांचे. डावखुऱ्या त्याचा गोलंदाज आज आपण पाहिलं, पहिला चेंडू काहीसा वेगळा, दुसऱ्या चेंडूवरती देखील काहीसं वेगळं करण्याचा प्रयत्न. या गोलंदाजाकडे असलेली क्वालिटी, प्रतिभा, कौशल्य हे बराच वेळेला आपण अनुभवलेलं आहे. या षटकात पुन्हा एकदा आपल्या संघासाठी महत्त्वपूर्ण गोलंदाजीसाठी तो सज्ज होतोय. यावेळी चेंडूला उंच हवेत भिरकावलाय, चेंडू हवेत आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय इनिंग मधला पहिला मॅक्सिमम बिग हिट षटकार. या सामन्यातील पहिला बिग हिट येतोय. या षटकाने आपले इरादे मनसुबे ते स्पष्ट केले डावखुऱ्याच्या फलंदाजाने. कारण सलामीच्या भूमिकेत येणारे फलंदाज नेहमीच आक्रमक फलंदाज पाहिले जातात आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये त्यांच्याकडे कामगिरी असते की या षटकात जास्तीत जास्त धाव जमवायची आणि आपल्या संघाला एक तडफदार, एक आक्रमक, एक मोठी सुरुवात करून द्यायची. पहिल्या 2 चेंडूवरती एकही धाव आल्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती आपण पाहिलं तर षटकार आलाय. त्यामुळे फलंदाजानेही आता धावा जमवण्यास सुरुवात केली. इथे काय घडतंय, इथे फलंदाजाला मात्र परतावं लागेल तंबूच्या आशेला. एक डाव तुझा एक डाव माझा या म्हणीचा प्रत्यय आपल्याला येतोय. पहिल्या 2 चेंडूवरती धाव आली नव्हती, तिसऱ्या चेंडूवरती मोठा स्ट्रोक आल्यानंतर पुढच्या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. इथे फलंदाज जयेश बाद झालाय. 4 चेंडूचा सामना करताना 6 वैयक्तिक धावसंख्या तो बाद झाला. इथे गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. एक सापळाच होता, आपण पाहिलं तर क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता आणि अशा प्रकारच्या चेंडू केला की फलंदाजाने स्ट्रोक केल्यानंतर थेट त्या क्षेत्राच्या हाती झेल देत फलंदाज जयेश ते बाद झालाय. न्यू बॅटर फलंदाजीसाठी मैदानात येतोय अनुज राऊत. HK पुरस्कृत लखमादेव नवगाव संघाकडून अनुज आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येतोय. रजनी क्रिकेटचा थरार आपण अनुभवतोय. आत्ताच लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून आम्हाला जोडले गेलेल्या सर्व प्रेक्षकांचं मी या स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक स्वागत करतोय. dreamscricket.in माध्यमातून या रजनी क्रिकेटचा थरार, रजनी क्रिकेटची स्पर्धा सगळ्यांना अनुभवायला मिळते. त्यासाठी नक्कीच मी या स्पर्धेचे ऑर्गनायझर जी कमिटी आहे त्यांचं देखील विशेष आभार व्यक्त करेन. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहिलं बरेचसे डे क्रिकेटच्या स्पर्धा होतात, मात्र नाईट क्रिकेटच्या स्पर्धा जर आपण पाहिलं तर गतवर्षीपासून आपल्याला जिराटच्या या खूप सुंदर अशा मैदानावर पाहायला मिळतात जिथे फ्लड लाईटची खूप सुंदर सुविधा केलेली आहे आणि या स्पर्धेत सहभाग होण्यासाठी कित्येक संघ आतुर असतात. या चेंडूवरती इथे एक धाव निश्चितरित्या पूर्ण केली जाईल. याच वेळी आपण पाहिलं तर येणारा पुढचा चेंडू टप्पापर्यंत काहीसा उजशीच्या बाहेर जाणारा. या चेंडूवरती कोणत्या प्रकारची धाव येत नाहीये. एक षटकार येऊन सुद्धा काय अप्रतिम षटक टाकले बघा. पॉवर प्लेच्या षटकात का महत्त्वपूर्ण गोलंदाजाला गोलंदाजी दिली जाते याचं प्रात्यक्षिक दाखवणारे षटक गुड्ड्याने या षटकामध्ये केवळ 7 धावा खर्च केल्या आणि एक महत्त्वपूर्ण विकेट त्याने प्राप्त केली. 4 षटकाचा सामना. इथे टायमर लावलेला आहे, याकडे देखील लक्ष द्या मित्रांनो. आपण पाहिलं तर 4 षटकामध्ये 4 मिनिटामध्ये पहिलं षटक इथे पूर्ण झालंय. पुढची 2 षटकं ही आपल्याला 11 मिनिटामध्ये पूर्ण करायची आहेत. याचं देखील भान ठेवायचं आहे. ते म्हणजेच NSC खानाव या संघाने NSC खानाव संघ आपण पाहिलं तर आपल्या संघाची जर्सी प्रदान केले. सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत.
मुन्ना आपण पाहतोय वैयक्तिक पहिलं संघासाठी दुसरं षटक घेऊन येतोय. NSC खानाव संघाकडे पाहिलं तर यंग टॅलेंट भरभरून आपल्याला पाहायला मिळतं. दुसऱ्या बाजूला HK पुरस्कृत लखमादेव नवगाव या संघाकडे आपण पाहिलं तर या संघाकडे अनुभवी खेळाडू देखील आपल्याला पाहायला मिळतील. काही युवा जोश युवा टॅलेंट देखील पाहायला मिळेल. आणि हा सामना पाहण्यासाठी नक्कीच काही प्रेक्षक वर्ग देखील इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं देखील स्वागत असेल. एक अटीतटीची लढत, एक चुरशीचा सामना पाहायला मिळेल अशी अपेक्षा प्रत्येक प्रेक्षक वर्गाची असते. कारण प्रेक्षक वर्ग क्रिकेटचे सामने पाहण्यासाठी आतुर असतो. चौका षटकांची आतिषबाजी बघण्यासाठी, काही भेदक गोलंदाजी, त्याचबरोबर यष्टा विखुरल्या जातील अशा काही उत्कृष्ट गोलंदाजीसाठी देखील, आणि त्याचबरोबर क्षेत्ररक्षकांच्या अफलातून कामगिरी पाहण्यासाठी प्रेक्षक वर्ग आतुर असतो. या सामन्यात अपेक्षा असेल की या सर्व गोष्टी आपल्याला पाहायला मिळतील. मुन्ना आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन, पहिला चेंडू आपण पाहिलं तर ओव्हर दी बेसायच्या, आणि त्या दरम्यान आपण पाहिलं 9+1 एकूण 2 धावा मिळतील. पाणी घेऊन यायचंय, पाणी घेऊन जायचंय. आयोजकांना विनंती आहे, पाणी घेऊन जायचंय. आजच्या दिवशी आपण पाहिलं तर अजूनही काही सामने आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्या फेरीतील हा सामना आपण पाहतोय. त्यानंतर पहिल्या फेरीतील अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच गण वॉटर स्पोर्ट्स साखर विरुद्ध BCC 3 विरा. त्यानंतर पहिल्या फेरीतील अजून एक सामना आपल्याला पाहायला मिळेल, तो म्हणजेच राजा शिवछत्रपती किहीम विरुद्ध सँडी वॉटर स्पोर्ट्स पुरस्कृत जय मल्हार अलिबाग. आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीतील सामने आपल्याला पाहायला मिळतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी बरेच संघ उत्सुक होते. त्यापैकी 48 संघांना संधी मिळाली या स्पर्धेत सहभाग घेण्याची. आत्तापर्यंत आपण पाहिलं एक कालची नाईट आणि त्यानंतर आज ही सेकंड नाईट. कालच्या नाईटमध्ये दिलदार बागदंडा संघाने अंतिम 6 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. तर आजच्या नाईटमध्ये आपण पाहिलं तर 3 सामने जिंकत बापदेव खंड संघाने अंतिम 6 मध्ये आपलं स्थान निश्चित केलंय. आणि आता जे 8 संघ आपण पाहणार आहोत त्यामध्ये बघूया कोणता संघ अव्वल दर्जाचा खेळ करतोय आणि या स्पर्धेतील अंतिम 6 मध्ये आपला प्रवेश निश्चित करतोय. फ्री हिटची सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फलंदाज विघ्नेशला. चेंडूला उंच हवेत भिरकावलाय. चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली जाण्याच्या प्रयत्नात, मात्र त्याला चकवत चेंडू जाईल सीमारेषे पार. षटकार. या षटकाराने आपण पाहतोय पुरेपूर फायदा उचलला जातोय. आणि फ्रीडच्या चेंडूवरती बराच वेळ चित्रपट पाहिलाय. जेव्हा फ्रीडचा चेंडू होतो, फ्री लायसन्स असतं फलंदाजाला, त्या लायसन्सवरती त्या चेंडूवरती पूर्णतः फ्रीडम मिळतं आणि फलंदाज हवा जमवतो. इथे विघ्नेशने देखील तेच केलंय, षटकार लागवलाय. इथे मुन्नाला कमबॅक करावं लागेल कारण सुरुवात तितकी चांगली या षटकारी झाली नाहीये. इथे मात्र चांगला चेंडूला खेळून काढला. एक धाव पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न मात्र होणार नाहीये. थोडंसं फंबल नक्कीच झालं होतं, मात्र त्यानंतर चेंडूला गॅदर करण्यात क्षेत्ररक्षक यशस्वी झाला आणि वेगाने त्यांनी फेक केले. या एकेरी धावने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 16 धावा. 4 षटकांचा सामना आहे. मागील सामना देखील आपण पाहिलं धावसंख्या जी आजच्या या रजनीमधील किंबहुना कालच्या रजनीमधील किंबहुना या स्पर्धेतील आपण पाहिलं सर्वोच्च धावसंख्या पहिल्या इनिंगमधील पाहायला मिळाली जी 75 धावा. चांगला चेंडू शेवटच्या क्षणामध्ये चेंडूला पाहिलं आणि केवळ फ्लिक केलं ऑन साईडला. या चेंडूवरती 1 धाव मिळेल. या एकेरी धावाने धावसंख्या झाली ती म्हणजे 17 धावा. 17 म्हणजे खतरा म्हटलं जातं मित्रांनो. मात्र हा खतरा कोणासाठी असेल, गोलंदाजासाठी की फलंदाजासाठी हे पाहायचंय. क्षेत्ररक्षण ज्या पद्धतीने सजवलं गेलंय, पहिलं पॉवर प्ले षटक पूर्ण झाल्यानंतर आपण पाहतोय पॉवर प्लेचं रिस्ट्रिक्शन आता ओपन करण्यात आलेलं आहे. इथे मात्र अनुजच्या बॅटून आलेला, विघ्नेशच्या बॅटून आलेला, माफ करा, हा फ्लॅट अँड फ्युरियस षटकार आपण पाहतोय. त्याच दरम्यान शिराड गावातील किंवा अलिबागमधील एक सुप्रसिद्ध असे SS स्पोर्ट्स या ब्रँडचे मालक सन्माननीय प्रमोदजी जोगडे इथे उपस्थित झालेत. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचंय. सन्माननीय प्रमोदजी जोगडे, आपणास ही मंडळातर्फे माझी
नम्रतापूर्वक विनंती आहे की आपण इथे व्यासपीठावर यायचे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेची या व्यासपीठाची शोभा वाढवायची. वळूया मैदानाकडे, जिथे आपण पाहतोय मुन्नाचं हे षटक मात्र महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळते. कारण षटकाची सुरुवात देखील खराब झाली. फ्रीजच्या चेंडू षटकाराला, नंतर काही एकेरी स्वरूपाच्या धावा आल्या, मात्र पुढच्या चेंडूवर पुन्हा एकदा षटकार. एक मोठी धावसंख्या रचण्याच्या उद्देशाने सलामवीर आपण पाहतोय विघ्नेशच्या बॅटमधून धावा येत आहेत. नक्की त्याच्यासाठी आणि त्याच्या संघासाठी शुभ संकेत म्हणावे लागतील. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड लगावलेला स्ट्रोक आपण पाहतोय. स्ट्रेट ॲज अन ॲरो, एखाद्या धनुष्यबाणाप्रमाणे सरळ लगावलेला स्ट्रोक आपण पाहतोय. या षटकात मात्र षटकारांची आतिषबाजी आपल्याला पाहायला मिळते. जसं मी म्हटलं, या सामन्यात प्रेक्षक वर्ग आतुर आहे आक्रमक फटकेबाजी पाहण्यासाठी. मात्र यानंतर भेदक गोलंदाजी देखील आपल्याला पाहायला मिळेल अशीच कल्पना, अशीच अपेक्षा आपण करूया. या षटकाने धावसंख्या उसळी घेते, धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 29 धावा. पहिल्या षटकात 17 धावा आल्या. तर या षटकाचा विचार केला आतापर्यंत 5 चेंडू झालेत आणि या 5 चेंडूमध्ये 22 धावा. पहिल्या षटकात 7 धावा. यावेळेस मिस्टर स्ट्रोक आहे, क्षेत्ररक्षक चेंडू आपण पाहिला अतिरिक्त उसी घेणार होता. अतिरिक्त एक्स्ट्रा आपण पाहतोय ओव्हर दी वेस्ट साईडचा चेंडू. या चेंडूवरती 9+1 एकूण 2 धावा मिळतील. आणि आता हे षटक पूर्ण करण्यासाठी दुसऱ्या गोलंदाज नियुक्त करावं लागेल. कारण पहिला चेंडू देखील आपण पाहिला होता, फर्स्ट भीमर इंदीवर होता आणि त्यानंतर आपण पाहिलं तर हा दुसरा ओव्हर दी वेस्ट साईडचा चेंडू. आणि त्यामुळे आता हे षटक पूर्ण करण्यासाठी म्हणजे हा अंतिम चेंडू करण्यासाठी आता नवीन गोलंदाजाला आमंत्रित करावं लागेल आणि तो चेंडू फ्री हिटचा असेल. चला लगेच नवीन गोलंदाज नियुक्त करायचा. मित्रांनो इथे टायमर लावलेला आपण पाहतो. इथे अजूनही 6 मिनिटाचा अवधी शिल्लक आहे 3 षटकं पूर्ण करण्यासाठी. याकडे लक्ष द्या. हे षटक एक मॅरेथॉन षटक पाहायला मिळालं. षटकाची सुरुवात खराब आणि त्यात बरोबर 2 धीमर आल्यामुळे आणि अतिरिक्त धावा आल्यामुळे इथे मात्र धावांची गती रोखली जात नाहीये. धावसंख्या वेगाने जलद गतीने वाढते. फ्रीजची सुवर्णसंधी इथे फलंदाज अनुजला आपल्याला पाहायला मिळेल. तर विघ्नेशचं कौतुक करावं तेवढं कमी. आतापर्यंत त्याच्या बॅटमधून 3 आकर्षक असे स्ट्रोक आपण पाहिले. 3 मोठे स्ट्रोक त्याने खेळले, 3 षटकार त्याने लगावलेत. मागील सामन्यात आपण पाहिलं होतं या स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या 75 धावा नवजन दिगोडी संघाने बनवली आणि त्या धावसंख्येचा पाठलाग करताना काही प्रमाणात प्रतिकार केला गेला, काही फटकेबाजी केली गेली. मात्र शेवटी धावांचं आव्हान खूप मोठं ठरलं. त्यामुळे या मैदानात जर आपला सामना जिंकायचा असेल तर 4 षटकांपैकी किमान आपल्याला 60 पेक्षा जास्त धावा जमवणं हे आवश्यक आहे. ते मात्र टप्पापर्यंत अतिरिक्त उसळी घेणार चेंडू. या चेंडूवरती आपण पाहिलं तर 22च्या स्वरूपात एक धाव मिळते. बघा बऱ्याच वेळेला आपण पाहिलं मित्रांनो की फ्रीजच्या चेंडूवरती मोठे स्ट्रोक खेळले जातात. इथे मात्र फ्रीजच्या चेंडूवरती 22च्या स्वरूपात एकच धाव मिळते. आणि या एकेरी धावेने आपण पाहिलं तर या दुसऱ्या षटकाची एका मोठ्या महागड्या षटकाची सांगता होते. तिथे पहिल्या षटकात 7 धावा आल्या, दुसऱ्या षटकात तब्बल फटकावल्या गेल्या त्या म्हणजे 25 धावा आणि एकूण धावसंख्या झाले 2 षटका अखेरीस ती म्हणजे 32 धावा. NSC खानावळ संघातील खेळाडूंना सूचना मित्रांनो याकडे लक्ष द्या की आता 4 मिनिटाचा अवधी आपल्याकडे शिल्लक आहे. या 4 मिनिटांमध्ये आपल्याला हे षटक पूर्ण करायचं आहे. जर 4 मिनिटांमध्ये षटक पूर्ण झालं नाही तर मात्र आपल्याला चौथ्या आणि अंतिम षटकामध्ये एक अतिरिक्त खेळाडू 38 षटकाच्या आतमध्ये घ्यावा लागेल. गोलंदाजीसाठी तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विनय आपल्याला पाहायला मिळतोय. विनय पाटील गोलंदाजीसाठी येतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. मित्रांनो थोडं स्पीड अप करायचं आहे कारण जर आपण उशीर केला तर पेनल्टी आपल्यालाच लागणार आहे. याकडे लक्ष द्या. विनय पाटील जर्सी क्रमांक 11 परिधान केला खेळाडू आपण पाहतोय. आपल्या षटकातील पहिला चेंडू घेऊन पहिला चेंडू जशीच्या बाहेर वेगवान चेंडू टाकला जातोय. फलंदाजाला बीट केलं जात आहे. पहिल्या चेंडूवरती आपल्याकडे असलेला वेग इथे दाखवला जातोय गोलंदाज विनयकडून. पहिल्या चेंडू निधाव आल्यानंतर इथे अनुजला काहीसं वेगळं करावं लागेल. पंचांच्या डावीकडून राईट मोरदीकडे मारा करण्यासाठी आपण पाहतोय पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झालाय.
लॉंग ऑफ स्टिचला लगवला स्ट्रोक. झेल होणार का? झेल होणार नाही, कारण क्षेत्र खूप दूरवर आहे. प्रयत्न निश्चितच केले गेले, मात्र त्यामध्ये यश मिळत नाहीये. एकच धाव मिळेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल, ज्या पद्धतीने त्याने षटकाची सुरुवात केली. पहिले 2 चेंडू ज्या पद्धतीने त्याने केलेत, कुठेतरी या षटकात मला धावा रोखायचे नाही तर मला विकेट प्राप्त करायची आहे, या उद्देशाने त्याचा खेळ पहिल्या 2 चेंडूमध्ये तरी आपल्याला पाहायला मिळतोय. इथे लेग फुट विकेटच्या स्वरूपात अपील जोरदार केली जाते. डायरेक्ट हिटचा प्रयत्न आहे. थर्ड अंपायर कडे नक्कीच हा निर्णय केला जाईल. डायरेक्ट हिट, मी नेहमीच म्हणतो डायरेक्ट हिट खूप क्रुशियल असतात. तर आमचे तिसरे पंच, डिसिजन पेंडिंग आहे. फलंदाज सुरक्षितरित्या क्रीजमध्ये दाखल झालाय. धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 34 धावा. माफ करा, 2 धावा इथे मिळतील. धावसंख्या झाली ती म्हणजेच 35 धावा. अप्रतिम गोलंदाजी, पुन्हा एकदा वेगवान चेंडू. गती पहा, आपल्या वेगाने, आपल्या भन्नाट वेगाने ते फलंदाजांना आश्चर्यचकित करतोय गोलंदाज विनय. षटकाचा विचार केला, 4 चेंडू झाले. या षटकात धावांची गती विशेष नाहीये, कारण गोलंदाज मात्र एक प्रभावी मारा करतोय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती म्हणजेच 35 धावा, 35 रन्स. पहिल्या षटकात 7 धावा होत्या, दुसऱ्या षटकात 25, 2 षटकामध्ये 32 धावा होत्या. आणि त्यानंतर आपण पाहतोय आतापर्यंत 3 धावा आल्या त्या 4 चेंडूमध्ये. धावसंख्या 35 झालेली आपण पाहतोय. 4 षटकांचा इथे सामना आहे. आतापर्यंत आपण पाहिलं तर धावा जरी आल्या असल्या तरी या षटकात मात्र गोलंदाजी आपण इथे अनुभवतोय. यावेळेसचा चेंडू उजाशीच्या बाहेर जाणार आपण पाहतोय. वाईडचा इशारा येतोय. 36 धावा इथे धाव फलकावं लागल्यात. मागील षटकामध्ये आपण फलंदाजाचं आक्रमण पाहिलं तर या षटकात आपण गोलंदाजी भेदकता, गोलंदाजीचा वेग आपण अनुभवतो मित्रांनो. विघ्नेश जो मागील षटकामध्ये गोलंदाज तुटून पडला होता, चांगल्या धावा ज्याने बनवल्या त्या या षटकात त्याला जखडून ठेवलंय गोलंदाज विनयने. अप्रतिम गोलंदाजी, टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि थोडासा कट देखील होतोय. आणि विशेष म्हणजे बघा, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. मागील 4 चेंडू त्याने वेगवान केले, मात्र यावेळेसचा चेंडूची गती कमी केली होती. गती परिवर्तन, चेंज ऑफ पेस ज्याला आपण म्हणतो, त्याचा योग्य वापर केला जातोय आणि फलंदाजाला बीट केलं जात आहे. यावेळेस मात्र अंतिम चेंडूवरती विघ्नेशच्या बॅटमध्ये एक तडाखेबंद फटका. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. षटकाने या षटकाची सांगता होते. या षटकाराने आपण पाहिलं 3 षटकांचा खेळ पूर्ण झाला आणि धावसंख्या लागले ती म्हणजेच 1 गडी बाद, 42 धावा, 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 3 ओव्हर्स. 3 षटक म्हणजे 18 चेंडू आणि 18 चेंडू 42 धावा आल्यात. प्रतिषटक विचार केला तर 14च्या सरसेन धावा आलेल्या आपण पाहतोय. पहिलं षटक बघितलं तर ही दोन्ही षटकं म्हणावं लागतील काहीशी महागडीच पाहायला मिळालेत. पहिल्या षटकात 7च धावा होत्या, दुसऱ्या षटकात 25 धावा, तर तिसऱ्या षटकात आपण पाहिलं तर आल्या त्या म्हणजेच 10 धावा.
विघ्नेश कटोर हे नाव आपल्या सर्वांनाच माहिती आहे. त्याच्या बॅटून आक्रमक फटकेबाजी इथे सुरू आहे. 11 चेंडूचा त्याने आतापर्यंत सामना केलाय आणि वैयक्तिक पण पाहिलं तर 30 या धावसंख्येवर तो खेळतोय. गोलंदाज साहिल येतोय चौथं आणि महत्त्वपूर्ण षटक घेऊन. या षटकावर बऱ्याच काही गोष्टी अवलंबून असतील. या षटकात येणाऱ्या धावा, या षटकात येणारा जो स्कोर असेल, ज्या धावा असतील त्याच्यावरती टार्गेट सेट होईल. प्रतिस्पर्धी संघ आपल्या संघाला किती धावसंख्येचं टार्गेट देतो याकडे देखील NSC खानाव संघाला लक्ष द्यावं लागेल. चौथ्या आणि महत्त्वपूर्ण षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूला इथे पण पाहिलंय खेळून काढला. इथे चांगला झेल पकडला जातोय. एक चांगली रनिंग कॅच आपल्या उजवीकडे जाताना इथे पकडली जाते. विनय केवळ एक चांगला गोलंदाज आहे तर तेवढाच चांगला क्षेत्ररक्षक आहे ते दाखवतोय. चांगला झेल त्याने आपल्या उजवीकडे जाताना पकडलाय. इथे मात्र अनुच्च खेळी संपुष्टात येते. आतापर्यंत आपण पाहिलं तर सलव्याच्या भूमिकेत आलेला विघ्नेशने ज्या पद्धतीने फलंदाजी केल्या त्याला हवी तशी इतर फलंदाजी साथ लाभत नाहीये. भागेश आपण पाहतोय फलंदाजीसाठी आलाय. चौथ्या क्रमांकावर भागेश. पुढील जो सामना आहे त्या दोन्ही संघांच्या कर्णधारांनाही सूचना आहे. मित्रांनो लक्ष द्या. चालू सामन्याच्या इनिंग्स ब्रेकमध्ये आपल्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे. जर दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित राहिले नाहीत तर षटकांची संख्या कमी केली जाईल आणि एखाद्या संघाचा कर्णधार उपस्थित नसेल तर ज्या संघाचा कर्णधार उपस्थित असेल त्या संघाला टॉस विनर म्हणून घोषित केलं जाईल. पुढील सामना असेल तो म्हणजेच गण वॉटर स्पोर्ट्स साखर. प्रतिस्पर्धी संघ असेल BCC तीनविरा. BCC तीनविरा विरुद्ध गण वॉटर स्पोर्ट्स साखर या दोन संघांमध्ये पुढील सामना आपल्याला पाहायला मिळेल. वळूया मैदानाकडे जिथे विकेट प्राप्त नक्कीच केलेली आहे. भागेशने यावेळेस चेंडूला स्क्वेअर लेग स्टिचला खेळून काढलाय जिथे एक धाव पूर्ण केली जाते. एकेरी धावेने त्याने स्ट्राईक रोटेट केले. बऱ्याच वेळेला फलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाजांना बराच विचारपूर्वक खेळ करायचा असतो. जिथे एका बाजूला विघ्नेश चांगल्या प्रकारे स्ट्रोक खेळतोय, धावा जमवतोय, त्याला इथे स्ट्राईक रोटेट करून दिली जाते ती म्हणजे भागेश कडून. यावेळेसचा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा खाली राहणारा फलंदाजाला इथे बीट केलं जात आहे. या चेंडू कोणती धाव येत नाहीये. चेंडूच्या लाईनमध्ये येण्याचा प्रयत्न नक्कीच होता मात्र चेंडू दूरवर आणि त्याबरोबर चेंडू खाली राहिल्यामुळे बॅटचा केवळ हवेशी संपर्क आलाय. यष्टीरक्षकाने नक्की चांगल्या प्रकारे चेंडूला गॅदर केलं. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक झेल टिपण्यासाठी पुढे सरसावतोय. इथे मात्र एफर्ट्सला मित्रांनो दाद द्यावी लागेल. बघा काय एफर्ट्स लगावलेत आपल्या संघासाठी. सर्वतोपरी प्रयत्न इथे केले जात आहेत. तर क्षेत्ररक्षकाकडून झेल झाला नसला तरीही एफर्टला आपण दाद द्यावी लागेल. इथे 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या होते 45 धावा. 4 चेंडू झाले तर या अंतिम षटकातील अंतिम 2 चेंडूचा खेळ शेष आहेत. अंतिम 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे स्ट्रोक चांगला आहे. चेंडू जाईल 1 बाउन्स डीप एक्स्ट्रा सीमारेषेच्या बाहेर. या चौकाराने आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 49 धावा. 49 धावा धावफलकाला लागलेल्या आहेत. आता मात्र या इनिंग मधील येणारा हा अंतिम चेंडू असेल. मी आधीच म्हटलं होतं या षटकात धावा किती येतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. पुन्हा एकदा या षटकात धावांची लूट नक्कीच विघ्नेश करतोय. अंतिम चेंडूवरती विघ्नेशच्या बॅटनरीला एक क्लासिकल कॉपी बुक स्टाईलचा फटका. आतापर्यंत आजच्या नाईट मधला सर्वात मोठा स्ट्रोक पाहतोय. चेंडू स्टेडियमच्या म्हणजेच मैदानच्या बाहेर भिरकावलाय आणि ते देखील एखाद्या धनुष्यबाणाप्रमाणे स्ट्रेट ॲज एन ॲरो जसं म्हटलं जातं. हा चेंडू भिरकावलाय आणि या षटकाराने या षटकाची इनिंगची सांगता होते. 4 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर HK पुरस्कृत लखमादेव नौगाव संघाची धावसंख्या झाली आहे ते म्हणजेच 2 गडी बाद 55 धावा. 55 रन्स ऑन स्कोरबोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर. 24 चेंडूमध्ये 55 धावा झाल्यात आणि 24 चेंडूमध्ये 56 धावांचं एक चांगलं टार्गेट, एक फायटिंग टोटल इथे मैदानावरती प्रतिस्पर्धी संघासमोर पेश केले ती म्हणजेच HK पुरस्कृत लखमादेव नौगाव या संघाने. चला NSC खानाव संघ आपण मैदानाच्या बाहेर यायचे तर HK पुरस्कृत लखमादेव नौगाव संघ आपण मैदानात प्रवेश करायचंय. चला टॉस साठी यायचंय. जो पण सेकंड इनिंगला सुरुवात होते टॉस करून घ्यायचंय. पुनश्च एकदा दोन्ही संघांना मी
दोन्ही संघाच्या कर्णधारांना इथे आमंत्रित करतोय. गण वॉटर स्पोर्ट्स साखर आणि BCC तीनविरा. BCC तीनविरा संघाचा कर्णधार आणि गण वॉटर स्पोर्ट्स साखर दोन्ही संघाच्या कर्णधारांनी सूचना असेल मित्रांनो, जर आपण सामना सुरू होईपर्यंत आला नाही तर मात्र दोन्ही संघांसाठी षटकांची संख्या कमी होऊ शकते. आपण पाहतोय गण वॉटर स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार इथे उपस्थित होतोय. दोन्ही संघाचे कर्णधार उपस्थित झालेले आहेत. एका बाजूला गण वॉटर स्पोर्ट साखर संघाचा कर्णधार पंकज नाखवा, दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय BCC तीनवेळा संघाचा कर्णधार देखील आपल्याला पाहायला मिळतोय. 4 षटकांचा सामना असेल आणि नाणेफेकीचा कौल लागलाय तो म्हणजेच गण वॉटर स्पोर्ट साखर संघाच्या बाजूने. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची आहे. NSC खानाव संघासमोर लक्ष तर नक्कीच चांगलं आहे, मात्र ते लक्ष पार करण्याची क्षमता या संघाकडे, या संघातील खेळाडूंकडे नक्कीच आहे. दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर HK पुरस्कृत लखमादेव नवगाव या संघाला कमी लेखून चालणार नाही. या संघाने बऱ्याच स्पर्धांमध्ये बरेच उलटफेर केलेले मित्रांनो आपण पाहिलेले आहेत. त्यामुळे सामना चुरशीचा होईल अशी अपेक्षा आपण करूया. सेकंड इनिंगचा खेळ आपण आता अनुभवणार आहोत, जिथे 24 चेंडूमध्ये 56 धावांचा टार्गेट आहे NSC खानाव या संघासमोर. NSC खानाव संघाकडून आपण सलवरच्या भूमिकेत गुड्ड्या आणि आकाश, गुड्डू आणि मुन्ना यांना आपण पाहतोय. HK पुरस्कृत लखमादेव नवगाव संघाला ही सूचना असेल मित्रांनो, आपण देखील लक्ष द्यायचं आहे. आपल्या देखील या इनिंग मधील पहिली 3 षटकं ही 15 मिनिटांमध्ये पूर्ण करायची आहेत. अन्यथा चौथ्या षटकात आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. स्ट्राईक वरती आपण पाहतोय फलंदाज मुन्ना, नॉन सेकंडवर गुड्ड्या याला. तर गोलंदाजीसाठी पहिले षटक घेऊन येतोय गोलंदाज परेश. पॉवर प्लेचं महत्वपूर्ण षटक आहे. परेश हे षटक कशा प्रकारे हाताळतो हे पाहायचंय. पंचांचा इशारा नक्कीच आपल्यापर्यंत येतोय. सेकंड इनिंगला इथे सुरुवात करायची. परेश पहिला चेंडू घेऊन या पॉवर प्लेच्या षटकातील. या चेंडूवरती किती धावा मिळतील पाहायचंय. शेतशिकाचं कौतुक करावं लागेल, स्वतःला झोकून दिलंय चेंडू अडवताना इथे आपण पाहतोय. सुजय पावशी आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच ही नावं आपल्या सर्वांना माहिती आहेत. एक अनुभवी खेळाडूंचा भरणा इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मग सुजय असेल, त्याचबरोबर आपण पाहिलं तर विघ्नेश असेल, परेशचा त्याच दरम्यानचा पुढचा चेंडू, अप्रतिम गोलंदाजी. बघा या गोलंदाजाला पहिलं षटक का दिलंय. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर युवा जोश यांच्यामध्ये होणारे हे द्वंद्व, ही चुरस, हा संघर्ष आपण अनुभवतो मित्रांनो. क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर टेम्परमेंट देखील खूप महत्त्वपूर्ण आहे.
सुचितचा स्ट्रोक लावला जातोय आणि या स्ट्रोक वरती 4 धावांची कमाई केली जाते, 4 धावांची मोहर उमटवली जाते. या चौकाराने कुठेतरी फलंदाजाचा आत्मविश्वास वाढेल. चेंडू नक्कीच चांगला होता, मात्र त्याहीपेक्षा चांगला स्ट्रोक, त्याहीपेक्षा चांगला फटका या चेंडूवरती मुन्नाच्या बॅटून आपल्याला पाहायला मिळतोय. या चौकारने आपण पाहिलं 3 चेंडू अखेरीस धावफलकावरती 6 ही धावसंख्या लागले. 56 धाव जमवायचे आहेत, त्यामुळे कॅल्क्युलेशन नक्कीच मुन्ना आणि गुड्डे या दोघांच्या मनात असेल. यावेळेस चेंडूला दिशा दाखवले, चेंडू जाईल तो म्हणजेच फाईन लेग सीमर्सच्या बाहेर 6 धावांसाठी. या षटकारांनी आपण पाहिलं तर गोलंदाजाला आता मात्र विचार करण्यास भाग पडलाय, ते म्हणजे फलंदाजाने. कारण आतापर्यंत चांगली गोलंदाजी होत असताना इथे ज्या पद्धतीने चेंडू टाकला गेला, चेंडूमध्ये कोणत्याच प्रकारची खराबी नव्हती, मात्र फलंदाज जेवढ्या चांगल्या फॉर्ममध्ये आहे, या चांगल्या चेंडूला देखील त्याने षटकारामध्ये परिवर्तित केलंय. धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या 12 झालेली आपण पाहतोय. NSC खानाव संघ, मी आधीच म्हटलं, युवा खेळाडूंचा भरण असलेला संघ आहे आणि या खेळाडूंकडे असलेलं कौशल्य आपण बराच वेळा अनुभवलंय. चांगल्या चांगल्या स्पर्धांमध्ये, त्याचबरोबर चांगल्या चांगल्या संघांबरोबर या खेळाडूंनी चांगली कामगिरी केलेली आपण पाहिले. दुसऱ्या बाजूला परेशला आपल्या संपूर्ण अनुभवानिशी इथे कमबॅक करावं लागेल. महत्त्वपूर्ण म्हणजे एखादी विकेट इथे प्राप्त करावी लागेल. लोअर फुलटा चेंडूला दिशा दाखवली जाते. कुटनाट एक तमाशा देखील या पद्धतीत लागलेला स्ट्रोक पाहतोय. या 4 धावांनी धावसंख्या झालेली एकूण ती म्हणजे 16 धावा. षटकाचा विचार केला तर अजूनही या षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. पॉवर प्लेच्या षटकात चांगली धावसंख्या इथे रचली जाते. कुठेतरी प्रथम फलंदाजी करणारा संघ HK पुरस्कृत लखमादेव नौका संघ देखील विचार करत असेल, ही धावसंख्या आम्ही जी धावफलक लावली ही पुरेशी आहे का? कारण 56 धावा आणि या मैदानात आपण पाहिलं ही धावसंख्या पार होऊ शकते. चला मित्रांनो, टीम मीटिंग घ्यायची नाहीये, आधीच आपल्याला सांगितलेलं आहे. इथे 5 मिनिटं पूर्ण झाले, अजूनही पहिलं षटक आपलं पूर्ण झालेलं नाही, याकडे लक्ष द्या. परेशला बराचसा कानमंत्र दिला जातोय, कारण या पहिल्या षटकात ज्या पद्धतीने धावा येत आहेत, जशी सुरुवात केली होती तसा षटकाचा शेवट त्याला करता येत नाही. त्याचे षटक काहीसा महागडं ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला मुन्नाच्या बॅटने येणाऱ्या धावा आपल्या संघाला सुस्थितीत घेऊन जाण्याच्या प्रयत्नात किंवा विजयाच्या दिशेने घेऊन जाण्याच्या प्रयत्नात मुन्ना पहिल्या षटकात गोलंदाजावरती आक्रमण करतोय. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू आता आपण अनुभवू. या चेंडूवरती किती धावा मिळतील क्षेत्ररक्षण पाहतोय. खेळाडू मित्रांना विनंती असेल, चेंडू नक्कीच अडवला असं सांगितलं जातंय. BCC तिंदुरा संघातील खेळाडू मित्रांनो, आपण सांगायचे हा सेफ होता का? नक्कीच सेफ केलाय असं ते सांगतायत. या चेंडूवरती किती धावा आल्या ते पाहायचंय.
पंच चेंडू फीड केला गेलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला नाही असंच आपल्याला पाहायला मिळतंय. तर 3 धावा. या चेंडू किती धावा धावून काढल्यात? 3 धावा धावून काढलेल्या आपण पाहतोय. या 3 धावांनी आपण पाहतोय पहिल्या षटकाची इथे सांगता होते. पहिल्या षटकाखेरीस 19 धावा आलेल्या आहेत. पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर आता इक्वेशन नक्कीच बदलेल. अठरा चेंडू शिल्लक आहे. 37 धावांची आवश्यकता. यावेळेस चेंडू टप्पापर्यंत औसी घेणारा या चेंडूला खेळून कळते. एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आहे आणि दुसरी धाव देखील इथे पूर्ण केली जाते. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहतोय. या 2 धावांनी आपण पाहिलं धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजेच 21 धावा. पुन्हा आणि गुड्ड्या ही जोडी सलवेच्या भूमिकेत आलेली आपण पाहतोय. गोलंदाजी करणाऱ्या संघाने देखील लक्ष द्यायचं टायमरकडे, कारण आतापर्यंत आपण पाहिलं तर 8 मिनिटाची वेळ झाली आणि अजूनही आपण पाहिलं तरी दुसरं षटक इथे सुरू आहे. 7 मिनिटांमध्ये आपल्याला हे आणि पुढील षटक हे पूर्ण करायचे. इथे मिस टाइम स्ट्रोक. चेंडू खूप काळ हवेत. गोलंदाज चेंडूच्या खाली. इथे झेल निसटतोय. काय घडलंय बघा. कॅचेस विन द मॅचेस हे नेहमीच आपण पाहतो, ऐकतो आणि त्यानुसार आपण त्याचा अनुभव देखील बऱ्याच वेळेला बऱ्याच स्पर्धांमध्ये बऱ्याच क्रिकेटच्या टुर्नामेंटमध्ये घेतलेला आहे. आता मुन्नाचा सुटलेला हा झेल किती महागात पडणार आणि लाभलेल्या जीवदानाचा फायदा मुन्ना किती उचलणार हे देखील पाहायचंय. अप्रतिम गोलंदाजी. डावखुराचा गोलंदाज इथे मात्र प्रभावी मारा करतोय. हाय ॲक्शन आहे आपण पाहतोय. उंच पुरासा गोलंदाज. मागील चेंडू होती तर त्याने विकेट प्राप्त करण्याची संधी उपलब्ध केली होती, मात्र स्वतः संधी दवडली. चेंडू खूप काळ हवेत. हा झेल होणार का? परेश चेंडूच्या खाली. परेश कोणती चूक करत नाहीये आणि पहिली विकेट आपण पाहतो इथे प्राप्त केली जाते. जयेशला इथे विकेट मिळते. मागील षटकात धावांची लूट, तर या षटकात आपण पाहतोय गोलंदाजाने केलेला कमबॅक आपल्याला पाहायला मिळतंय. धावसंख्या स्थिरावलेली आहे. धावसंख्या ती म्हणजेच 19 धावा. 4 चेंडू झालेत. कमालीचं प्रदर्शन आतापर्यंत या षटकात गोलंदाज जयेशकडून आपल्याला पाहायला मिळतंय. न्यू बॅटर, नवीन फलंदाज फलंदाजीसाठी येतोय. गुड्डू बाद झाल्यानंतर आपण पाहतोय आकाश फलंदाजीसाठी येतोय. अप्रतिम गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. कशा प्रकारे चेंडूला टर्न केलं जाते बघा. एखाद्या फिरकी गोलंदाजाप्रमाणे चेंडूला वळसा दिला जातो. धावसंख्या स्थिरावलेली आहे. 19 धावा, माफ करा 22 धावा. पहिल्या षटका अखेर 19 धावा होत्या. पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. या षटकात 3च धावा आल्यात. 2 षटकात चा खेळ इथे समाप्त झाले आपण पाहतोय. काय कमालीचं षटक आहे बघा. पहिल्या षटकात 19 धावा आल्यानंतर या षटकात केवळ 3 धावा खर्च केल्यात आणि विकेट देखील प्राप्त केली. आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळवून दिला जयेशने. याचा अर्थ आता उर्वरित 12 चेंडूंमध्ये म्हणजे 2 षटकांमध्ये विजयासाठी आवश्यकता असेल ती म्हणजेच 34 धावांची. 12 चेंडू 34 धावांची आवश्यकता. 34 रन्स रिक्वायर्ड इन लास्ट 12 डिलिव्हरीज. आताच येणारे षटक हे खूप महत्वपूर्ण असेल.
नेहमीच म्हटलं जातं 4 षटकांच्या सामन्यामधील तिसरं षटक हे सामना कोणत्या बाजूला झुकेल, सामन्याचा निकाल काय लागेल, किंवा पहिल्या इनिंगचा खेळ असेल तर सामन्यात किती धावसंख्येपर्यंत फलंदाजी करणारा संघ बदल मारेल हे दर्शवणार असतात. त्यामुळे हे षटक घेऊन पाहूया कोणता गोलंदाज येतोय. चला मित्रांनो, सामन्याला सुरुवात करायची. 4 मिनिटांमध्ये आपल्याला षटक पूर्ण करावं लागेल. 11 मिनिटाचा अवधी झालेला आहे, ज्यामध्ये आपण दोन षटकं इथे पूर्ण केलेत. बारा चेंडू आणि 34 धावांचं लक्ष्य समोर असताना आपण पाहतोय अनुज येतोय एक महत्वपूर्ण षटक घेऊन. तिसऱ्या षटकातील आपल्या षटकातील पहिला चेंडू अनुजचा. फुल टॉस चेंडू वरती आपण पाहतोय इथे झेल जरी टिपला गेला असला तरी पंचांचा इशारा. नोचा इशारा येतोय. नो +1 इथे 2 धावा मिळतील. त्याचबरोबर फलंदाजाला इथे सुवर्ण संधी असेल ती म्हणजे फ्री हिटची. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 24 धावा. फ्री हिटच्या चेंडूवरती मोठा सुख येणार का? इथे मात्र चांगला चेंडू. या चेंडूवरती स्ट्रोक नक्कीच चांगला आहे. क्षेत्ररक्षक इथे 2 असताना देखील आपण पाहतोय चेंडू जातोय डीप सीमारेषेच्या बाहेर येतोय. दणदणीत खणखणीत चौकार. या चौकारी धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झालेली आहे ती म्हणजेच 28 धावा. गोलंदाजाकडे आपण पाहिलं तर त्याच्याकडे देखील अनुभव आहे. त्याला इथे आपल्या अनुभवानिशी गोलंदाजी करावी लागेल, कारण समोर जे दोन्ही फलंदाज पाहतोय आपण त्यांच्यामध्ये क्षमता आहे. सहज इथे ते सामना इथे जिंकू देखील शकतात. इथे स्विचिटचा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. प्रत्येक निर्धार चेंडू आता मात्र या सामन्यात फलंदाजावरती दबाव टाकण्याचा, दडपण टाकणार असेल तर प्रत्येक मोठा स्ट्रोक, प्रत्येक चौका षटकार हे दबाव रिलीज करणारा आणि दबाव ट्रान्सफर करणारा गोलंदाजावरती असेल. 2 चेंडू आतापर्यंत या षटकातील झालेले आपण पाहतोय. पहिला चेंडू अवांतर स्वरूपाचा आपण पाहिला होता. या चेंडूवरती किती धावा मिळतात ते पाहायचंय. चेंडू सीमारेषेच्या दिशेला, क्षेत्ररक्षकांचा कवच जातोय सीमारेषेच्या बाहेर. या चौकारीने पुन्हा एकदा धावांची किती वाढलेली पण पाहतोय. धावसंख्या झालेली आहे 32 धावा. 9 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी आपण विचार केला 9 चेंडू आणि 24 धावा असं इक्वेशन आपल्याला पाहायला मिळते. 56 धावांचं टार्गेट आहे, 56 धावांचं लक्ष आहे. आतापर्यंत 2 षटकं आणि 3 चेंडूचा खेळ झालाय. स्ट्रोक चांगला आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. दुसऱ्या धावायचा प्रयत्न इथे अंगलटी येऊ शकतो. इथे मात्र फेक वेगाने होती, चेंडू हाती आला नाही, अन्यथा इथे फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला असता. मात्र तसं काही घडत नाहीये. एकच धाव घेतला जातोय. धावसंख्या 33 झालेली आपण पाहतोय. अंतिम षटकात सामना रंगेल
अशीच अपेक्षा इथे जमले सर्व प्रेक्षक वर्ग करतोय. यावेळेचा चेंडू उजव्या दूरवर टाकला, चेंडू वाईडचा इशारा येतोय. अवंत स्वरूपाची अजून एक धाव आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा तीच दिशा आणि तीच दशा. अजून एक वाईट बॉल आपण पाहतोय. अजून एक अवांतर स्वरूपाची धाव इथे मिळेल. धाव संख्या होते ती म्हणजेच 35 धावा. दबाव दडपण प्रेशर मित्रांनो कुणालाच चुकलेलं नाहीये. मग नवोदित खेळाडू असेल किंबहुना अनुभवी खेळाडू असेल, दबावाखाली दडपणाखाली चुका करताना बऱ्याच चांगल्या चांगल्या खेळाडूंना देखील आपण पाहिलंय. अनुजचा येणारा हा पुढचा चेंडू. चेंडू हवे, चेंडूला उंची मिळाल्याने डिस्टन्स देखील मिळत आहे. चेंडू जाते वाडिश लॉंगन सीमारेषेच्या बाहेर. हा षटकार कुठे धावांचं अंतर कमी करणारा, विजयाचं स्वप्न पुन्हा एकदा जागृत करणारा असेल. या षटकान धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 41 धावा. 8 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू माफ करा. सात चेंडू 15 धावा. आणि अजून एक चांगला स्ट्रोक येतोय. उत्तुंग लांब पल्ल्याचा षटकार येतोय. बॅक टू बॅक सिक्सेस या दोन षटकारांनी आपण पाहतोय. विजयाचं अंतर खूप कमी केलं जात आहे. 47 धावा धाव लागल्यात आणि आता अंतिम षटक. 6 चेंडू आणि विजयासाठी आता आवश्यकता असेल ती म्हणजेच 9 धावांची. 6 चेंडू 9 धावा. आजच्या रजनीमध्ये आजच्या नाईटमध्ये आपण एक सामना पाहिला होता जिथे 6 चेंडू 9 धावा डिफेंड केल्या गेल्यात. आता ज्या पद्धतीने दोन्ही फलंदाजी करतायत, गोलंदाजी करणाऱ्या संघाला सामना वाचवणं तितकंच सोपं नाहीये. वैयक्तिक आपण पाहिलं तर 35 या धावसंख्येवरती मुन्ना खेळतोय. 3 षटकार 2 चौकारच्या सहाय्याने वेळेत आपण पाहिलं तर इथे षटक पूर्ण झालेलं आहे, त्यामुळे पेनल्टी निश्चितच दिली जाणार नाहीये. अंतिम षटकाच्या खेळाला इथे सुरुवात होते. अंतिम षटकासाठी श्रीयोग येतोय. अंतिम षटकाचा खेळ. 6 चेंडूत 9 धावा इथे डिफेंड केल्या जाणार का? डिफेंड केल्या गेल्या तर निश्चितच गोलंदाजी करणारा संघ विजयी ठरेल. मात्र या धावा जमवल्या गेल्या तर फलंदाजी करणारा संघ इथे विजयी होताना आपल्याला पाहायला मिळेल. चला मित्रांनो, आता वेळ काढायचा नाहीये, कारण आधीच आपण पाहिलं तर बराच वेळ या सेकंड इनिंगसाठी लागताना आपण पाहतोय. शिरोगचा आपल्या या अंतिम षटकातील पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती आपण पाहतोय चेंडूला भिरकवलंय.
मिड विकेटच्या बाहेर. ज्या पद्धतीत आज फलंदाजी केली या दोन्ही फलंदाजाने, विशेषतः मुन्नाने, प्रतिस्पर्धी संघातील प्रत्येक गोलंदाजाचा त्याने खरपूस समाचार घेतलाय. त्याला तेवढीच चांगली साथ इथे आपण पाहतोय, गुड्ड्याची देखील लाभते. आता मात्र इक्वेशन बदलते. आता उर्वरित 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता आहे. 5 चेंडू 3 धावांची आवश्यकता असताना काहीसा कमबॅक केलं जाणार का हे देखील पाहायचंय गोलंदाज श्रीयोग कडून. पाच चेंडू 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र चांगला चेंडू, या चेंडूवरती कोणती धाव येत नाहीये. 4 चेंडू 3 धावांची आवश्यकता. इथे मात्र गोलंदाज अशाच प्रकारे डॉट बॉल किंवा विकेट प्राप्त करावी लागेल तरच या सामन्यात कमबॅक करता येईल. इथे बॅटची कडे लागले. इथे डायरेक्ट हिट होणार का? डायरेक्ट हिट होत नाहीये. इथे एक धाव घेतली जाते. 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. चार चेंडू आणि 3 चेंडू, माफ करा, 3 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. इथे काहीसा बदल होणार का? कमबॅक होणार की विनिंग स्ट्रोक पाहायला मिळणार? इथे आपण पाहतोय विनिंग स्ट्रोक पाहायला मिळतोय, तो म्हणजेच मुन्नाच्या बॅट मधून आक्रमक, आकर्षक, दमदार इनिंग मुन्नाची आपण पाहिली या सामन्यात. आणि हा सामना जिंकलाय तो म्हणजेच NSC खानाव या संघाने. अभिनंदन NSC खानाव या संघाचं, ते या स्पर्धेत सहभाग घेतल्याबद्दल. HK पुरस्कृत लखमादेव नवगाव संघाचे मी आभार प्रकट करतोय. पुढील स्पर्धांसाठी वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देतोय. आणि या मॅच मधील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार नो डाऊट ज्यांनी आपल्या आकर्षक खेळाने सर्वांची मनं जिंकली आणि आपल्या संघाला विजयी शव ओलांडून दिली असा मुन्ना ठरतोय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.